मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जानेवारीचा रविवारचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज तयार राहा बरं का, पोट धरून हसण्यासाठी, कारण आजचा भाग अमेझिंग दाखवलाय त्यांनी. खूप कॉमेडी आहे. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही अजिबात इथे राहायचं नाही हा. जीवा आता मागच्या देवीला बघून म्हणतो, प्रसन्न हो माते, प्रसन्न हो, अंबे मात की जय म्हटल्याबरोबर सासूबाई पण आल्यात मागून जीवाच्या. जीवा आता सासूबाईंना जॉईन होत म्हणतो, अहो सासूबाई इथे बसू का? सासूबाई म्हणतात, बसा ना जावाई बापू, हे घ्या चहा. जीवा आता चहा बघतो समोर आणि म्हणतो, वा वा वा, क्या बात आहे सासूबाई, नान कटाई आणि चहा, हा हा हा, क्या बात आहे. सासूबाई तुम्हाला सांगतो, जगातले नवरे बायकोच्या माहेरी जायला टाळाटाळ कर, पण असं माहेर असेल ना तर मी इथेच ठाण मांडून बसणार. नंदिनीची आई म्हणते, अहो जावाई बापू, मी तुमची छान व्यवस्था ठेवेल. नंदिनी म्हणते, आई तुझं काय चाललंय ग? जीवा म्हणतो, तुझं काय चाललंय नंदिनी, तू कशाला आईवर रागवतेस? एकतर मी किती दिवसांनी माहेरी आलोय, हिच्या माहेरी आलोय. काय ग नंदिनी, तू तर माझा पाहुणचार करायला हवा ना. नंदिनीची आई म्हणते, मी आहे ना, जावई बापू बासुंदी पुरी करू का? नंदिनी मोठ्याने ओरडते, नको. मग नंदिनीची आई म्हणते, अरे हा, मला कळलं, तुम्ही जिमला जाताना जावई बापू म्हणून ती गोड बासुंदी नको म्हणते. लेकीला माझ्या किती काळजी आहे ना तुमची जावई बापू. जीवा म्हणतो, हो बघितलं. अहो सासूबाई, नंदिनी आहे ना, मग दुसरं गोड कशाला? आता नंदिनीची आई म्हणते, जावई बापू, मी तुम्हाला प्रोटीन शेक देऊ का? जीवा म्हणतो, बेस्ट बेस्ट. मग नंदिनीची आई म्हणते, जेवायला तुम्हाला आमच्या स्टाईलचा कोलंबी भात करू का? का ते वेगळ्या पद्धतीची प्रॉन्स करी असते ती करू? नंदिनी मोठ्याने ओरडते आणि म्हणते, आई तुझं काय चाललंय? अगं जीवांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे. असं जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा सासूबाई आणि जावई बापू एकमेकांकडे बघून हसतात. नंदिनी आता तिथून जात असते. जीवा तिला रोकत म्हणतो, ए थांब ना नंदिनी, थांब न ग. कितीही नाही म्हणालीस ना तरी तुला माझी किती काळजी आहे ते दिसतंय ना मला. नंदिनी म्हणते, जीवा खूप झालं, तुम्ही तुमची बॅग घ्या आणि निघा बरं इथून. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, जुन्या काळच्या कॅसेट सारखी एका ठिकाणी अडकूनच. थांब जरा, थांब 1 मिनिट. जीवा आता सासूबाई जवळ जात म्हणतो, आई मी इथे राहिलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नंदिनीची आई म्हणते, अजिबात प्रॉब्लेम नाहीये, मला तुम्ही माझ्या मुलासारखे आहात बरं का. जीवा म्हणतो, चालेल ओके. आणि नंदिनीला पण काही प्रॉब्लेम नाहीये बरं का आई. नाही, वरवर जरी ती माझ्याशी बोलत नसली ना तरी मनातून तिला मी इथेच राहायला हवाय. हो की नाही? ठरलं तर मग चला, तर मग मी इथे राहिल्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नाहीच आहे. जीवा असं म्हणून ते कुकीज आणि चहा खात असतो. तेवढ्यात सासरे बुवा येतात आणि म्हणतात, मला आहे ना प्रॉब्लेम. जीवा म्हणतो, कोण आहे हे, कोणाला प्रॉब्लेम आहे? आणि वर बघतो आता नंदिनीचे वडील संतापलेले असतात बरं का प्रेक्षकांनो. आता त्यांनी इकडे पुन्हा काव्याचा सीन घेतलाय. नंदिनीचे वडील खूप संतापून जीवाकडे पाहत असतात. जीवाचा चहा थंडगार झाला बिचाराचा. आता इकडे काव्याची किती मजा येते ते बघा. कसं छान दाखवलंय ना, आज इतकं सॉलिड दाखवलंय ना, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आता काव्याचा सीन बघा. काव्या रम्याची कशी खबर घेते बघा. काव्या म्हणत असते, मला इथे राहायचंय, संपला विषय. रम्या येते आणि म्हणजे, तू नाही राहायचंयस इथे काव्या, अजिबात. सगळेजण रम्याकडे बघायला लागतात. रम्या रागाने लाल झालेली असते बरं का. आता हिचं काय मध्ये बोलायचं? काव्या म्हणते, या या, आलात का तुम्ही, या, वा 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 वा, मस्त कोण आलंय, तुम्ही दोघी आलात, क्या बात आहे रम्या. काव्या टाळ्या वाजवत म्हणते, 2 स्पेशल व्यक्ती आल्या बाबा. एक म्हणजे ही बिघडलेली सिनेमन कॉफी आणि ह्या दुसऱ्या देशमुखांच्या काळ्या मांजर आत्याबाई. आत्ता खरी मजा येणार आहे. असं म्हणून काव्या या दोघींच्या कांद्यावर हात ठेवत असते. दोघी हात झटकून देतात, वसू आत्या आणि रम्या. काव्या म्हणते, लव्ह स्टोरी मध्ये जोपर्यंत विलनची एंट्री होत नाही ना तोपर्यंत हिरो हिरोईनच्या रोमॅन्सला मजा नाही ना रम्या. असं म्हणून काव्या रम्याला देते धक्का व स्वात्या तिला सांभाळतात. रम्या म्हणते, ए काव्या, तू इथे राहायचं नाहीस हा. काव्या म्हणते, ए ए चल चल, लांब लांब राहायचं बरं का. 1 स्टेप डिस्टन्स रम्या. पुरी नजर वाले तेरा मुंह काला, आई बाबांचा आशीर्वाद भूल न जाना. वसुआत्या म्हणतात, काय बडबडतेस ग? पार्थ हसत पण नाहीये, इतका सिरियस आहे. आता वसुआत्या म्हणतात, काय बडबडतेस ग काव्या? काव्या म्हणते, काय ओ आत्याबाई, काय अर्थ आहे याला? अहो ट्रकच्या मागे या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही वाचलं नाही का? हल्ली ट्रकच्या मागे उत्तम साहित्य लिहिलेलं असतं, लक्ष देत जा आजूबाजूला. सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात नाही ठेवल्या ना आत्याबाई तरी चालेल, पण 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा.
बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सेफ डिस्टन्स वाली. काय ग रम्या, कळलं का मी काय बोलले? आणि तसंही रम्या काय आहे ना, आता काय होईल, तू बोलशील मग मी बोलेल, तू ओरडशील मी ओरडेल, तू अशी बोट राखून बोलशील मग मी पण बोट राखून बोलेल आणि तुझा हात पिरगाळेल. रम्या नको ग, नको कशाला. आणि काय आहे ना, असं म्हणून ती पार्थकडे येते आणि सासू सासऱ्यांना म्हणते, आणि माझ्या सासू सासऱ्यांचा माझ्याकडे आशीर्वाद आहेच. आणि हो धनी, तुम्ही सुद्धा भूल न जाना, आपलं हे नातं फक्त या जन्मी नाही, पुढच्या 7ही जन्मी आहे बरं. काव्या आता असं क्यूट चेहरा करते तेव्हा रम्याला फार वाईट वाटत असतं. काव्या आता पुढे काही बोलणार म्हणजे पार्थ आता काहीतरी बोलत असतो तेव्हा काव्या म्हणते, हे बघा धनी, तुम्हाला ना आपण पावसात भिजलेल्या त्या क्षणांची शपथ, तुमच्या त्या बंद असलेल्या सुटकेसची शपथ आणि आपल्या मूवी नाईटची शपथ. काव्या जसं जसं बोलते तसं तसं ते प्रसंग आपल्याला इथे टीव्हीवर व्हिज्युअलाइज करून दिलेत. आता पार्थला ते सगळं आठवत असतं, मूवी नाईट एक्सेट्रा एक्सेट्रा. काव्या गोड बोलते ना प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, राहू द्या ना मला पार्थ इथे प्लीज. हे बघा काय आहे ना, हवं तर मी तुमच्या बरोबर आपल्या रूम मध्ये नाही राहणार, हरकत नाहीये, मी दुसऱ्या खोलीत राहते, काही प्रॉब्लेम नाहीये मला. आता रम्या व स्वात्याकडे बघून कसं तरी करते. मग काव्या म्हणते, पार्थ मला तुम्हाला पहिल्या क्षणापासनं गमवायचं नाहीये हो, तुम्हाला कमवायचंय मला. काव्या अगदी गोड बोलते, प्रेमाने बोलते. म्हणते कशी पुढे, पार्थ मला माहितीये, चांगलं माहितीये मला, आपण दोघं सुरुवातीपासून ह्या नात्यात नव्हतो. तुम्ही होतात पण मी नव्हते असं म्हणा हवं तर. पण पण आता मी आहे पण तुम्ही नाही. ठीक आहे, हरकत नाहीये. पार्थ मी तुम्हाला मिळवेल, मी तुम्हाला कमवेल बरं का. असं म्हणून ती त्याच्या डोळ्यात बघत असते. काव्या असं गोड गोड बोलते, रम्याचा जीव जळतोय बरं का. काव्या म्हणते, खऱ्या प्रेमासमोर देव सुद्धा झुकतो. तुम्ही तर माणूस आहात पार्थ, मला माहितीये, माझं माणूस. आणि माझ्या या माणसाच्या प्रेमामध्ये ही काव्या काय टोक गाठते ना, हे आता अख्खी दुनिया बघणार आहे. काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा मानिनीला लई भारी वाटतंय आणि विक्रमला पण. काव्या म्हणते, देशमुख, जर ही रेस असेल ना तर मी शेवटचा श्वास संपेपर्यंत लढणार. ही रेस मीच जिंकणार. मी अख्खा श्वास संपेपर्यंत धावेल ही रेस असेल तर. आणि ही रेसिपी असेल ना तर माझा अख्खा जीव मी त्यामध्ये ओतेल. जर ही एक गोष्ट असेल तर त्यातला एक न एक शब्द मी जगेन. पण देशमुख, मीच जिंकेन आणि मीच जिंकेन बरं. काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा इथे एक सुंदर गाणं आपल्याला ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो. त्या गाण्याची नुसती अशी काय लय ऐकवलीये आणि ते ऐकायला खूपच छान वाटलंय. आजचा एपिसोड ना तुम्हाला आठवडाभर फ्रेश करून जाणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. पार्थ खूप वेळ काव्याकडे बघताना दाखवलाय, जरा विचार करताना दाखवलाय. तो जरा कन्फ्यूज आहे, करावं तर काय करावं. आता तो काहीच न बोलता तिथून निघून जातो. पण विक्रम मात्र आता काव्याच्या पाठीवर शाबासकी देतात. मानिनी म्हणते, तरी पण बाई काव्या, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा. काव्याला कळे ना आता मध्येच मानिनीला काय झालंय. या क्षणाला विक्रमही बघायला लागतात मानिनीकडे. मानिनी म्हणते, काव्या चल बाई घराच्या बाहेर जा बरं. विक्रम म्हणतात, अगं काय झालं अचानक मानिनी तुला. रम्या खुश होते बरं का. काव्या म्हणते, काय झालं काकू. मानिनी काव्याचा हात धरते आणि तिला दारात आणते. काव्या मानिनीकडे बघायला लागते. थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. आता हा सीन पुढे काय झालंय त्याचं ते सांगते बरं का. आता प्रेक्षकांना जीवाची वाट लागली आहे बरं का सासऱ्याला पाहून. इकडे या रम्या आणि वसवात्या खुश होतात. त्यांना वाटतं आता काव्या घराच्या बाहेर जाते. मानिनी आता काव्याला घराच्या बाहेर काढते काय की पार्थ तयार नाहीये म्हणून, असा काहीतरी त्यांचा गैरसमज होतो रम्याचा आणि वसवात्याचा. इकडे जीवा उठून उभा राहतो आणि म्हणतो, सासरे बुवा. आता नंदिनीचे वडील इतके चिडतात आणि म्हणतात, तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, तुला जिवंत सोडणार नाहीये मी. ए नंदिनी, चल रायफल आण. जीवा म्हणतो, अय ओय ओय नंदिनी, कुठं चालली तू. नंदिनी रायफल आणायला जाते. जीवा गडबडतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय, अहो सासूबाई काहीतरी बोला ना. नंदिनीने रायफल आणल्यावर जीवा आणखीन गडबडतो आणि म्हणतो, अय नंदिनी, अगं अशी काय करते तू. अरे माझं ऐका ना हो सासरे बुवा, अहो माझा तुमच्या मुलीवर जीव आहे हो. रायफल घेऊन सासरे बुवा म्हणतात, आता माझ्या पोरीसाठी जीव पण दे. असं म्हणून रायफल आता जीवाच्या अशी छातीवर ताणली आहे त्यांनी. जीवा आता कावरं बावरं करायला लागतो, रडायला लागतो.
पण तेवढ्यात रायफलची गोळी चालते. इकडे नंदिनीच्या आईचा जीव असा वर गेलेला असतो. जीवा नाही 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 नाही, अरे 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 कोणीतरी थांबव रे, नको रे असं म्हणून ते गोळी लागणार तेवढ्या जीवाची तंद्री तुटते. म्हणजे जीवाने दिवसा स्वप्न पाहिलंय बरं का प्रेक्षकांनो, पण हे स्वप्न मला फार भारी वाटलं बरं का. तरीच म्हणलं असं कसं झालं. सासूबाई आता उठवतात, अहो जावई बापू जीवा काय झालं तुम्हाला. जीवा छातीकडे हात लावतो आणि पटकन म्हणतो उठून, ओ सासरेबुवा नमस्कार करतो हा. सासरेबुवाला नमस्कार करणार तेवढ्या सासरेबुवा लोटून देतात त्याला. आता नंदिनीची आई म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही असं. आता सासरेबुवा ओरडून म्हणतात, तुझं काय चाललंय, काही कळतंय का तुला. जीवाला आता खाली बसवतात बरं का सासूबाई. तो खाली बसल्यावर सासरेबुवा म्हणतात, उठ. बसला काय. जीवा म्हणतो, मी तेच म्हणत होतो सासूबाईंना, कशाला मला खाली बसवताय. अहो सासरेबुवा तुमची आशीर्वाद द्यायची स्टाईल मला आवडली बरं का. नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, मी तुझा सासरा नाहीये. नंदिनीची आई म्हणते, काय बोलताय तुम्ही हे, अहो जावई आहेत जीवा आपले. सासरेबुवा म्हणतात, तो आपला कोणी नाहीये आणि नंदिनीचा पण कोणी नाहीये. जीवा म्हणतो, असं कसं म्हणताय, असं कसं म्हणताय तुम्ही, नंदिनी माझी बायको आहे बरं का. नंदिनीचा हात धरतो जीवा. नंदिनी म्हणते, सोडा जीवा माझा हात. सासरा म्हणतो, ती तुला बिलकुल नवरा मानत नाही. जीवा म्हणतो, ए नंदिनी असं काय करते, सांग नको तुझ्या तोंडाने मी तुझा नवरा आहे ना नंदिनी. नंदिनी म्हणते, हे बघा जीवा तुम्ही निघा बरं इथून. जीवा म्हणतो, ए नंदिनी मी तुला इथून जिंकायला आलोय. तुझे बाबा मला धक्के देऊ दे नाही तर फटके देऊ दे, मी काही इथून हलणार नाहीये. सासरे बुवा म्हणतात, तू काही असं ऐकणार नाही. थांब आता मी पोलिसांनाच फोन करतो आणि लॉकअप मध्ये टाकायला सांगतो. आता तेवढ्यात नंदिनीची आई म्हणते, अहो पण कुठल्या आरोपात तुम्ही हे करणार आहात. जीवा खुश होऊन म्हणतो, अरे बरोबर सासूबाई, बरोबर मुद्दा मांडलाय तुम्ही. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आजकाल सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे मी जर सासूरवाडीला ठाण मांडून बसलो तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आजकाल घरजावाई होणं चालतं. माझ्या बायकोसाठी आलोय मी. आणि तसंही मुलाने त्याच्या बायकोच्या घरी येऊन राहणं काही गुन्हा नाहीये. हल्ली ट्रेंड सुरू आहे घर जावाई होण्याचा. सरकार मान्य आहे ते. सासरे बुवा मी आता या प्रवाहात जायचं आणि तुमच्या घरात राहायचं ठरवलंय. ओ सासरे बुवा तुमच्या मनात आणि घरात थोडी जागा द्या ना. हात जोडून रिक्वेस्ट करतोय. हवं तर पाणी द्या नुसतं मला. नंदिनी आता म्हणते, बाबा थांबा. आता ते नंदिनीचे वडील खूप चिडत असतात. नंदिनी म्हणते, हात जोडते मी तुमच्या दोघांपुढे, गप्प बसा. हे बघा जीवा तुमचा ना मी आणखीन अपमान होताना बघू नाही शकत आहे. तुम्ही जा ना. जीवा म्हणतो, नंदिनी तुला मी माझ्यापासून दूर झालेलं नाही बघू शकत. तू काही करू नको, जे करायचं ते मी करतो बरं. नवीन वर्षाचा नवीन संकल्प, तू तिथे मी 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 तुझ्या मागे ग. तू होकार दे. तू होकार दिलास ना तर तुझे आप्पा म्हणजे तुझे पप्पा पण होकार देतील. तू राजी तो सब राजी. प्लीज प्लीज होकार दे ना नंदिनी. पण आता ते वडील काही ऐकत नाही. जीवा म्हणतो, तुला जीवानदिनीचा वाजता. नंदिनी काही बोलणार, तो हात पुढे करतो जीवा. पण आता तिचे वडील जीवाला असे धक्के मारून बाहेर काढतात. अंगणात आणलंय त्यांनी जीवाला ओढत ओढत आणि म्हणतायत, जा इथून नाही तर धक्के मारून हाकलेल तुला. नंदिनी म्हणते, बाबा नका हो तुम्ही भांडू त्यांच्याशी. अहो जीवा जा ना तुम्ही इथून. जीवा हात जोडतो, हात धरतो नंदिनीचा आणि म्हणतो, नंदिनी मी नाही जाणार. सासरे बुवा म्हणतात, जीवा हात सोड, नंदिनीचा हात सोड. असं म्हणून नंदिनीला ते ओढत असतात. खूप वेळ ओढाताणी होते आणि एका पॉइंटला जीवाला असा मागे धक्का दिला जातो. आता ते नंदिनीचे वडील नंदिनीला घरात आणतात. हा थरार बारी रंगवलाय बरं का. जीवा बॅग घेऊन तिच्या मागे पळालाय, नंदिनी नंदिनी करत. आता ते सासरे बुवा दरवाजा लावून घेतात. जीवा बाहेरून दरवाजा बडवत असतो, अहो मला घरात येऊ द्या सासरे बुवा, असं करू नका हो, माझ्या बायकोपासून मला वेगळं नका करू. ए नंदिनी दार उघडणं हो, बाबा ऐका ना हो माझं. इथून पुढे आता काव्याचा सीन तुम्ही बघणार आहात. मुलीचा आणि मुलाचा असा फरक असतो प्रेक्षकांनो. काव्याला एंट्री मिळाली आहे. इकडे मानिनी आता काव्याची मस्त अशी गृहप्रवेशाची तयारी करून ठेवलेली असते. मानिनीने तुतारी वगैरे वाजवली आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे मागे बॅकग्राऊंड म्युझिक तुतारीचं ऐकू येते आपल्याला. मानिनी आता काव्याचं औक्षण करत म्हणते, गंमत केली ग थोडी काव्या. तिचं औक्षण करते, भाकर तुकडा ओवाळते. त्यांची गृहलक्ष्मी आली आहे ना. आता हे सगळं पाहून पाहून रम्याचा आणि वसुआत्याचा जीव जळू लागला ना. अरे त्यांचं तोंड बघा कसं झालंय. काव्या मात्र खुश आहे. विक्रम पण खुश आहेत. आता खूप वेळ ते ऑप्शन दाखवलंय त्यांनी. ते तिच्या पायावर पाणी वगैरे टाकतात, थोड्या भाऊक होतात वगैरे वगैरे. आता मानिनी म्हणतात, चल बाई काव्या आत ये. विक्रम म्हणतात, या सुनबाई या आतमध्ये.
आणि आता ते पाठीवरती तिच्या थाप मारणार असतात तेव्हा काव्या त्यांना नमस्कार करते. विक्रम म्हणतात, "असू दे गं." आता बघा हां प्रेक्षकांनो, काव्याला तर घरात एंट्री मिळाली आहे, पण काव्यासाठी रम्या आणि वसुआत्या नावाचे 2 बॉम्ब तिथे हजर आहेत. आता जीवाचं काय बिचाऱ्याचं? जीवाने जावं तर कुठं जावं? एवढं सोपं आहे का? 1-2 तास झाले की भूक लागू शकते ना, मग करायचं काय? जीवाला आता आलं ना टेन्शन, कुठे जायचं? आता यांनी तर घरात घेतलं नाही. त्याला वाटलं होतं बरं होईल, नंदिनीलाही पटवू, आयतं-वायतं पाहुणचार मिळेल, पण तसं काही झालेलं नाहीये. बिचारा जीवा उदास झालाय. आता ती बॅग घेऊन कुठे जावं त्याला काही उमजेना. जीवा विचार करायला लागतो, नंदिनीच्या बाबाने तर काढलं मला बाहेर, आता करू काय? कुठे जाऊ? कसं करू? आता तो काही विचार करणार तेवढ्यात आता तो पुन्हा तिथे अंगणात आलाय. पण मला ना असं वाटलं, की तो आनंद निवासच्या जागेवर आहे. आता तो तिथे येतो आणि मोठ्याने ओरडतो, "देवा, मी आता कसं करू? कुठे जाऊ?" तेवढ्यात त्याला आता रिक्षावाला जीवा भेटलाय. नेहमी दाखवतात ना मालिकेमध्ये तो वाला जीवा. तो जीवा एंटर करत म्हणतो, "मी सांगू काय?" जीवा त्याला बघून खुश होतो. इकडे रम्या तन-फन करून सगळ्या खोलीतल्या वस्तू फेकत असते. वसू आत्या येतात आणि म्हणतात, "ए बाई, अगं ए रम्या, अगं काय करते? शांत हो, कशाला त्या आदळआपट करते, त्या वस्तू तोडते." रम्या म्हणते, "आई, जे व्हायला नको होतं ते झालं ना, शिरली ना ती काव्या घरात. बघ आता, ती मुद्दाम माझ्या पार्थ अशी लाडी-गोडी लावेल, क्यूट वागेल आणि तिची मदत करायला अख्खं देशमुख कुटुंब उभं राहील. आई, अशानं पार्थ कसं होईल गं माझा?" वसू आत्या म्हणतात, "ए बाई, थोडी शांत होते का तू आता रम्या? तू अशी चिडचिड करत राहिली तर त्या काव्याचं फावणार नाही का?" रम्या म्हणते, "फावणार नाही, काय फावणार नाही? ए आई, येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी सुख घेऊन येईल असं वाटलं होतं गं मला, पण माझ्या मनासारखंच काही होत नाहीये. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली गं आई. मी मात्र इथे पार्थसाठी माझं वय वाया घालवते. आई गं, ए आई, माझं खरंच लग्न होईल ना गं पार्थसोबत? अगं का मी उगाच होप्स ठेवून बसलेत? मला कळतच नाहीये गं." आणि हिला कोणी सांगितलं प्रेक्षकांनो, होप्स ठेव. काही गरज आहे का हिला त्या पारची वाट बघायची? उगाचच आपलं वसू आत्या अजून तिला खतपाणी घालतात बरं का. रम्या रडत म्हणते, "आई, मी आयुष्यभर बिना लग्नाची राहिले तर मी कसं होईल गं माझं?" लागते रडायला. रम्या अप्रतिम काम करते हां प्रेक्षकांनो. या मालिकेतले सगळेच कलाकार खूप क्यूट आहेत. आता या वसू आत्या म्हणतात, "इकडं बघ माझा आई, गुरुजी काय म्हणाले होते? आठवतं का तुला?" यावेळेला ना वसू आत्या आपले गुरुजी म्हणाले बरं का. आपल्या गुरुजी म्हणजे त्यांचे काही गुरुजी नाही, ते मानिनीच्या माहेरचे आहेत. तरी वसू आत्या म्हणल्या असतील आपल्या चुकून-माकून त्यांच्या पोरीकडून भविष्यवाणी केली ना त्या गुरुजींनी म्हणून. वसू आत्या या रम्याला ती भविष्यवाणी आठवून देतात. रम्याने विचारलेलं असतं ना, "गुरुजी तुम्हाला भविष्य दिसतं का? होम हवन चालू आहे. मी आणि पार्थ बसलेलो आहे." मग ते गुरुजी सहज म्हणतात, "तसं होणार आहे." पण रम्याने ती भविष्यवाणी अर्धवट ऐकली आहे. वसू आत्या म्हणतात, "आठवतं का रम्या? ते गुरुजी जे भाकीत करतात ना, ते तंतोतंत होतं खरं. बाळा, खचून जाऊ नको, धीर धर." मानिनीने जरी मान सन्मान देऊन त्या काव्याला घरात घेतलं असेल ना, तरी जेव्हा जेव्हा पार्थ समोर जीवा काव्या येतील ना, तेव्हा तेव्हा पार्थला त्रास होणारच. 16 डिसेंबरचा तो फोटो पार्थला आठवणारच. आणि अगं रम्या, नाहीच आठवला त्याला फोटो, तर आपण दोघी कशासाठी बसलोय? आपण देऊ ना त्याला आठवण, देत राहू आठवण सारखी सारखी. काय? रम्या आता लगेच डोळे पुसते आणि म्हणते, "ए आई, खरंय ग तुझं. जीवा इथे आहे म्हटल्यावर सगळं आपल्या फायद्याचंच होईल ना." वसू आत्या म्हणतात, "एक्झॅक्टली." तेवढ्यात आशा येते बरं का झाडात झाडात आणि म्हणते, "जीवा दादा कुठे आहेत घरात?" आता वसू आत्या म्हणतात, "आली देशमुखांच्या घरातली स्पाय कुठली हेरगिरी करायला." वसू आत्या आशाला म्हणतात, "जीवा घरात नसायला काय झालं? कुठे जाणार आहे तो?" आशा म्हणते, "झाडू घ्यायला आले होते हो आत्याबाई." आता रम्या म्हणते, "काय गं आशा, जीवा कुठे? तुला सगळ्या खबरा असतात ना, सांग मुकाट्याने कुठे आहे जीवा?" आशाताई मजाक घेतात बरं का आणि म्हणतात, "तुम्हाला नाही माहिती जीवा दादा कुठे आहे?" वसू आत्या म्हणतात, "मला नाही माहिती, सांग." आशा म्हणते, "अहो काव्याताई जशा बॅग घेऊन घरी आल्या ना, तसे जीवा दादा गेले बॅग घेऊन." वसू आत्या आणि रम्या एकमेकींकडे पाहत म्हणतात, "कुठे गेले? काय गं, कुठे गेले?" आता आशा काहीच बोलत नाही. यांच्या याच दोघी ओरडतात, "नंदिनीच्या घरी." दोघी जणी ओरडतात बरं का सोबत. आशा म्हणते, "हा, नंदिनी ताईच्या घरी." आता आता काय करणार या दोघी जणी? मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड फुल टू फ्रेश करून गेला आपल्याला. आज तर तुम्ही लाईक करायला अजिबात विसरू नका. आता जीवा आणि रिक्षावाल्याचं कॉन्व्हर्सेशन बघा. रिक्षावाला जीवाला म्हणतो, "काय बाबा, कसला व्ह्यू आहे इथून, मस्त सॉलिड वाटायला लागलाय हा. सूर्य मावळताना काय भारी दिसतो रे इथून." जीवा म्हणतो, "ए बाबा, इथे माझा जीव मावळायची वेळ आली आहे." रिक्षावाला जीवा म्हणतो, "झाला तुझा रडगाणा, काय तो सुरू झाला?
काय रे बाबा, किती रडतोस यार तू? तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून ना या समुद्राला पण कॉम्प्लेक्स येत असेल. जीवा म्हणतो, ए तू काय माझ्या जखमेवर सॉल्ट पेपर शिंपडायला आलाय का? ए बाबा काय रे, तुला आवडलंय का हे बीच? नाही, तू एक काम कर ना, समुद्रावर जा, मस्तपैकी पाणीपुरी खा, भेळपुरी खा आणि रिक्षाचं मीटर डाऊन करून घरी करून जा. रिक्षावाला जीवावर खूप हसतो आणि म्हणतो, ए बाबा मी तर जाणार घरी, पण तू कुठे जाणार रे? बोल, कुठे जाणार? बायडीच्या बापानं तुला लाथ मारून घराबाहेर फेकलं रे. आता तू काय तिला दुर्बीण लावून पाहणार का रे? जीवा त्याला म्हणतो, नाही रे, तसं नाही रे, मला नुसतं बघायचं नाहीये रे तिला. तिच्या सोबत तिच्या घरी राहून तिला जिंकायचंय. रिक्षावाला जीवा म्हणतो, हा आता कसं? जीवा म्हणतो, पण असं वाटतंय भावा, जिंकण्याआधी हारलो रे. आता रिक्षावाला जीवा म्हणतो, काय रे तू पण कसलं भिंडो काय रे तू? तुला काही जमत नाही रे. तू काही सिनेमा बिनेमा बघत नाही का रे? सिनेमामध्ये हिरो आपल्या हिरोईनसाठी काय काय करतो. अरे बापाच्या लाथा खातो, दुनियेच्या बाता ऐकतो रे, विलन सोबत फायटिंग पण करतो. तू बघितलं नाहीस काय? अरे तू सुद्धा तुझ्या हिरोईनसाठी फाईट कर, सोडायचं नाही रे. तुला सांगतो बाबा, रुसलेली बायको आणि आगाऊ रिक्षावाला नकार देतोच रे. तुला तो नकार होकारात बदलायचा आहे, कळला ना तुला? जीवाला आता काहीतरी पॉझिटिव्ह होप्स वाटते. आता हा नेमका काय करेल त्याचा काही भरोसा नाहीये प्रेक्षकांनो. पण येणारे एपिसोड रिव्ह्यू आपल्या या चॅनलवर बघायला स्किप करू नका. लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा हा एपिसोड रिव्ह्यू संपलाय बरं का इथेच. आणि आता पुढच्या भागात ना मजा आली बरं का. हा पुढचा प्रोमो बघून मला जास्ती हसायला आलंय. जीवा त्या रिक्षावाल्या जीवाशी बोलतोय ना, तर त्या नंदिनीच्या आईला वाटतं की याच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्या नंदिनीची आई तिला घाबरवते बरं का आणि वाटते, नंदिनी अगं जावई बापूला तुझा भास होतोय, अगं असे ते वेड्यासारखे स्वतःशी बोलत राहिले तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल ना. बाई मी खूप हसले बरं का प्रेक्षकांना या सीनवर. आता इकडे हा पार्थ त्या काव्याचं स्केच हातात घेऊन म्हणतो, काव्या तुम्हाला कोणी काही बोललेलं ना मला आवडणार नाही. इकडे या वसू त्या रम्याला म्हणतात, ए बाई त्या काव्याला संशय आला आणि तिने हे सगळं पाहिलं ना आपल्याकडे, आणि जर ते सगळे डॉट जोडले गेले तर तेवढ्यात काव्या यांच्या खोलीत येते. यांनी जो आगाऊपणा केलाय ना, जीवा आणि काव्याचे फोटो एक्सपोज केले, ते सगळे आता काव्याच्या लक्षात येतील का ते बघूयात. काव्या त्यांच्या खोलीत येते आणि या दोघी घाबरतात असं दाखवलंय, पण मला नाही वाटत इतक्यात वसू आत्या आणि रम्या एक्सपोज होतील म्हणून. अरे प्रेक्षकांनो, आज काय बोलू, बस मजा आ गया बॉस. खूप फ्रेश वाटतंय मला आजचा हे एपिसोड बघून. छान जाणार आहे आजची रविवारची सुट्टी. तुमचा काय प्लॅन आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका बॉस. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा एपिसोड रिव्ह्यू. भेटूयात उद्या. जीवा आणि काव्याची ही प्यार किया तो डरना क्या वाली लव्ह स्टोरी बघायला तयार आहात ना तुम्ही मंडळी? लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली रिव्ह्यू ऐका तुमच्या या आवडत्या चॅनलवर. आजच सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमंडळींना हा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.